पंजाबरावजी देशमुख दिलेले आहे। याच अमरावती जिल्ह्यामध्ये आज नेमका काय प्रकार चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे। आज एखादा बाबा अबू या अमरावतीच्या मातीमध्ये येतो आणि तुम्हाला सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास नाही केला तरी 72, परंतु पिंडीला जर तुम्ही एखादा बेलाचं पान आणि त्याला सहज लावाल तर तुमचा मुलगा तुमची मुलगी वर्षभर अभ्यास न करता सुद्धा पास होऊ शकतो। अशा प्रकारची अंधश्रद्धा या अमरावतीच्या मातीतून पसरवणं चालू आहे। ज्या बहुजन समाजाचा इतिहास आहे, ज्या बहुजन समाजाच्या तुकोबारायांनी सांगितलं की असाध्य ते साध्य करता साह्याचं कारण अभ्यास तुका म्हणे। जर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करायची असेल तर त्यासाठी अभ्यास आणि अभ्यास हा एकमेव पर्याय आहे। त्या बहुजन समाजाला भंडवण्याचं आणि गंडवण्याचं काम हा प्रदीप मिश्रा करतोय। ज्या अमरावतीच्या मातीमधून गाडगे बाबांनी संदेश दिलाय की भटजीची एक लाईन आहे, घे चमचा टाक पाणी, भटजीची एक लाईन आहे, घे चमचा टाक पाणी, 2 चमचे पाणी टाकून 5 रुपयाचे सत्यनारायण वाचून इथले भटजी करोडो रुपये कमावते। तुम्ही कसले रे भयताड बहुजन, तुमच्या घरात का घुसला सत्यनारायण? सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही, तो चिवत्याचा बाजार आहे, ती भटा बामणाची रोजगार हमी योजना आहे। या शब्दामध्ये त्यांनी सबंध महाराष्ट्राच्या अंधश्रद्धेमध्ये गाडगेबाबांनी प्रहार केला। आज त्याच गाडगेबाबांच्या मातीमध्ये जर कुणीतरी येतो आणि कमरेला बेलपत्र बांधून झोपल्यानंतर लेकरं होतं म्हणत असेल तर तुमच्या आमच्यासाठी सर्वात मोठी खंततेची गोष्ट आहे आणि त्याचा निषेध हा वेळोवेळी केला पाहिजे। आणि तो निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि त्याही पलीकडे जाऊन त्या प्रदीप मिश्रांना ज्या कारणासाठी बोललेलं आहे त्यांनी त्यावर बोललं पाहिजे। तुम्ही धर्माचा प्रचार करतो म्हणता तर तुम्ही धर्माबाबत बोला ना। तुम्ही कशाला संविधानावर घसरता? सोने की चिडिया को सोने का शेर बनाना है, संविधान को बदलो यारो, हिंदू राष्ट्र बनाना है, अशा प्रकारची वल्गना जर करत असाल तुम्ही तर आम्ही देखील तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देऊ पाहतोय की विनाशाशी जर आमचे नाते जुळले असते तर आम्ही घरात सापही पाळले असते। विनाशाशी जर आमचे नाते जुळले असते तर आम्ही घरात सापही पाळले असते। अरे संविधान जाणणारे त्यांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनो, आम्ही जर हाती आमचा इतिहास घेतला तर तुम्हाला घरात घुसून मारण्याची सुद्धा धमक या शिवबांच्या मावळ्यांमध्ये, या गाडगेबाबांच्या विचारांमध्ये आहे। यासाठी इथून पुढे तुम्ही तुमच्या ऐपतीत राहून बोलणं गरजेचं आहे। तुम्हाला जेवढं काम सोपवलं आहे समाजानं तेवढं तुम्ही करावं। इथून पुढे आमच्या संविधानाच्या विरोधात, आमच्या समाजाच्या विरोधात, आमच्या समाजाला ज्या अंधश्रद्धेच्या नादाला लावण्याचं काम तुम्ही करतायत तो प्रयत्न तुम्ही इथून पुढे थांबवला पाहिजे। हा सर्व आमच्या समविचारी संघटनांच्या वतीने तुम्हाला सर्वांच्या वतीने त्या प्रदीप मिश्रा आणि त्या भैया भाभींना या ठिकाणी इशारा देतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो, थांबतोय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।